मागील व्हिडिओमध्ये आपण युनिट नंबर 5 इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन हा युनिट जो की 20 मार्क्ससाठी आहे तो सुरू केला आहे. त्याच्यामध्ये सिलेबस टॉपिक 5.1 रिलेशन बिटवीन मॅग्नेटिझम अँड इलेक्ट्रिसिटी, 5.2 डेव्हलपमेंट ऑफ इंड्युस्ड EMF अँड करंट, 5.3 इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, 5.4 फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, 5.4.1 Faraday's first law, 5.4.2 Faraday's second law, 5.5.1 okay, syllabus topic 5.5 direction of induced EMF, 5.5.1 Fleming's right hand rule, Lenz's law इत्यादी सिलेबस टॉपिक आपण प्रीवियस व्हिडिओमध्ये कवर केले आहेत. Now in this video we will going to study syllabus topic 5.6 nature of induced EMF. नेचर म्हणजे त्याचा स्वभाव कसा आहे इंड्युस्ड EMFचा. इफ जर द फ्लक्स लिंकेज विथ अ कंडक्टर चेंजेस ड्यू टू आयदर मॅग्नेट मुवमेंट ऑर ड्यू टू द कॉईल मुवमेंट. ओके, मॅग्नेटच्या मुवमेंटमुळे किंवा कॉईलच्या मुवमेंटमुळे जे फ्लक्स आहेत ते जर का चेंज झाले कंडक्टरमधील अँड EMF गेट्स इंड्युस्ड इन टू द कंडक्टर. ओके, मग EMF हा निर्माण होतो, इंड्यूस होतो, प्रेरणा होतो into the conductor. The change in flux linkage can be practically obtained using one of the following two methods. फ्लक्सला चेंज करत राहणे हे प्रॅक्टिकली मिळवता येतं खालीलपैकी एका पद्धतीने. डायनामिकली इंड्युस्ड EMF, स्टॅटिकली इंड्युस्ड EMF. डायनामिकली ओके, डायनामिकली म्हणजे गतिकरित्या डायनामिकली. स्टॅटिकली म्हणजे स्थिर पद्धतीने, स्थिरप्रमाणे किंवा स्थिरपणे आपण ज्याला म्हणतो. The principles of dynamically and statically induced EMFs are as shown in figure 5.6.1. Principles म्हणजे जो तत्व आहे डायनामिकली आणि स्टॅटिकली इंड्युस्ड EMFचा तो खालील फिगर 5.6.1 मध्ये दिलेला आहे. नेचर ऑफ इंड्युस्ड EMF, डायनामिकली इंड्युस्ड EMF, स्टॅटिकली इंड्युस्ड EMF. डायनामिकली म्हणजे गतिकरित्याने. And EMF is induced due to a physical movement of either conductor or flux ॲज डिस्कस्ड इन द फॅरेडेज टू एक्सपेरिमेंट्स. ठीक आहे, फॅरेडे यांच्या 2 प्रयोगामध्ये चर्चा केल्याप्रमाणे एक तर फिजिकल मुवमेंट करायची आहे कंडक्टरची किंवा फ्लक्सची, याला आपण डायनामिकली इंड्युस्ड EMF म्हणतो. सेकंड आहे स्टॅटिकली इंड्युस्ड EMF. अँड EMF इज इंड्युस्ड नॉट ड्यू टू एनी फिजिकल मुवमेंट. जो EMF इंड्यूस होणार आहे, प्रेरित होणार आहे कंडक्टरमध्ये, तो नॉट ड्यू टू एनी फिजिकल मुवमेंट, तो कोणत्याही फिजिकल मुवमेंटमुळे नाही. बट इट इज ड्यू टू चेंज इन द फ्लक्स. परंतु हा फ्लक्स चेंज झाल्यामुळे इंड्यूस होतो. असोसिएटेड विथ द कॉईल बाय इन्क्रीजिंग ऑर डिक्रीजिंग द करंट दॅट प्रोड्युसेस फ्लक्स. ठीक आहे, कॉईलमधून प्रवाहित होणारा करंट वाढणार आहे किंवा कमी होणार आहे याच्यावरून इंड्युस्ड EMF तयार होतो कंडक्टरमध्ये. ठीक आहे, फिगर 5.6.1 प्रिन्सिपल ऑफ इंड्युस्ड EMF. प्रिन्सिपल ऑफ इंड्युस्ड EMF. सिलेबस टॉपिक 5.7 डायनामिकली इंड्युस्ड EMF. डायनामिकली म्हणजे गतिकरित्याने. ॲज स्टेटेड इन फिगर 5.7.1 द डायनामिकली इंड्युस्ड EMF इज ड्यू टू द फिजिकल मुवमेंट ऑफ आयदर द कॉईल ऑर द मॅग्नेट. ठीक आहे, डायनामिकली इंड्युस्ड EMF जो आहे तो फिजिकल मुवमेंट आहे. फिजिकल मुवमेंटमुळे होतो. आयदर म्हणजे एकतर कॉईल किंवा मॅग्नेटच्या फिजिकल मुवमेंटमुळे इंड्युस्ड EMF होतो, त्याला आपण डायनामिकली इंड्युस्ड EMF असे म्हणतो. ठीक आहे, इथे पहा मॅग्नेट्यूड ऑफ डायनामिकली इंड्युस्ड EMF. सिलेबस टॉपिक 5.7.1 मॅग्निट्यूड म्हणजे आवाका, त्याचा जो पातळी आहे त्याची लेवल. मॅग्निट्यूड म्हणजे आकार, विशालता. ठीक आहे, मॅग्निट्यूड लेवल, पातळी. आता डायनामिकली इंड्युस्ड EMFचा मॅग्निट्यूड काय असतो तर पहा, ॲज डिस्कस्ड अर्लियर, अगोदर पूर्वी चर्चा केल्याप्रमाणे द इंड्युस्ड EMF इज डिपेंडंट ऑन द रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स. जो इंड्युस्ड EMF आहे म्हणजे प्रेरणेने जो निर्माण झालेला EMF आहे कंडक्टरमध्ये तो डिपेंडंट, तो अवलंबून आहे ऑन द रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स लिंकेज.
ठीक आहे. रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स लिंकेज जितके होतात त्याच्यावरती तो अवलंबून आहे. टेकिंग प्लेस विथ द कंडक्टर, कंडक्टरने घेतल्याप्रमाणे. नाव कन्सिडर कंडक्टर ऑफ लेंथ एल. समजा कंडक्टर एक आहे, त्याची लांबी एल आहे, प्लेस्ड इन द मॅग्नेटिक फील्ड, आणि तो चुंबकीय क्षेत्रामध्ये ठेवलेला आहे, प्रोड्युस्ड बाय अ परमनंट मॅग्नेट, जो की परमनंट मॅग्नेटने चुंबकीय क्षेत्र तिथं प्रोड्यूस केलेलं आहे, निर्माण केलेलं आहे. ॲज शोन इन फिगर 5.7.1a. इन फिगर 5.7.1a द कंडक्टर मूव्ज इन अ प्लेन. ओके, फिगर 5.7.1a मध्ये दाखवल्याप्रमाणे कंडक्टर हा काय होतोय, प्लेन म्हणजे त्याचा जो पृष्ठभाग आहे तो. ठीक आहे. द कंडक्टर मूव्ज इन अ प्लेन. ओके, प्लेन म्हणजे पूर्ण सपाट भाग. ओके, पूर्ण सपाट भाग म्हणजे प्लेन. ठीक आहे. प्लेन विच इज पॅरलल टू द प्लेन ऑफ द मॅग्नेटिक फ्लक्स. मॅग्नेटिक फ्लक्सच्या जर पॅरललला समांतराने जर कंडक्टरचा प्लेन असेल म्हणजे सपाट भाग असेल, देअरफॉर इट डज नॉट कट एनी मॅग्नेटिक फ्लक्स. तिथे मॅग्नेटिक फ्लक्स कोणतेही कट होणार नाहीत. हेन्स द इंड्युस्ड EMF इज 0. म्हणून जो इंड्युस्ड EMF आहे तो 0 असेल. इथे पहा, नॉर्थ पोल आहे, साऊथ पोल आहे. नॉर्थ पोलपासून साऊथ पोलकडे काय होतात, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स हे ट्रॅव्हल करतात, प्रवास करतात. त्याच्यामध्ये हा जो कंडक्टर आहे तो मुवमेंट होणारा ठेवलेला आहे. म्हणजेच काय, फिजिकली याची मुवमेंट होते. ह्यालाच आपण डायनामिकली इंड्युस्ड EMF असे म्हणतो. ठीक आहे. इथं पहा कंडक्टर दाखवलेला आहे आरोने. डिरेक्शन ऑफ कंडक्टर मोशन, इकडे किंवा इकडे किंवा इकडे हा कंडक्टरची मोशन डिरेक्शन होते. कंडक्टरचा हा जो प्लेन आहे, हा जो पृष्ठभाग आहे, सपाट भाग आहे, तो ज्यावेळी मॅग्नेटिक लाईन्सला पॅरलल होतो, एक समान होतो, त्यावेळी कंडक्टरकडून कोणतेही मॅग्नेटिक लाईन्स कट होत नसतात. म्हणून त्याच्यामध्ये इंड्युस्ड EMF जो आहे, निर्माण होणारा व्होल्टेज जो आहे तो काय असणार आहे, 0. प्लेन ऑफ कंडक्टर मोशन इज इन पॅरलल विथ द प्लेन ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स. प्लेन ऑफ कंडक्टर मोशन जे आहे इज इन पॅरलल. ओके, तो पॅरलल आहे द प्लेन ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स. इथं पहा, प्लेन ऑफ मोशन जो आडवा आरो दिलेला आहे, प्लेन ऑफ मोशन सांगतोय, आणि अजून एक आडवा जो आरो आहे तो प्लेन ऑफ फ्लक्स सांगतोय. इंड्युस्ड EMF 0. ठीक आहे. आता पहा फिगर बी मध्ये, डायरेक्शन ऑफ कंडक्टर मुवमेंट परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स. डायरेक्शन ऑफ कंडक्टर मुवमेंट, कंडक्टर फिरण्याची जी दिशा आहे ती आता कशी आहे, परपेंडिक्युलर आहे, म्हणजे लंब आहे. कोणाला, टू द प्लेन ऑफ मॅग्नेटिक फ्लक्सला. मॅग्नेटिक फ्लक्सला तो काय आहे आता, लंब आहे. ठीक आहे. हा नॉर्थ पोल, हा साऊथ पोल. आपल्याला माहिती आहे मॅग्नेटिक फ्लक्स हे नेहमी नॉर्थ पोलपासून निघतात, साऊथ पोलला जाऊन मिळतात. अशा मॅग्नेटिक फील्डमध्ये, चुंबकीय क्षेत्रामध्ये जर एखादा फिजिकली मूव्ह होणारा कंडक्टर ठेवला असता तर त्या कंडक्टरमध्ये इंड्युस्ड EMF तयार होतो. ठीक आहे. आता पहा ही कंडिशन काय आहे, फिगर बी, डायरेक्शन ऑफ कंडक्टर मुवमेंट परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द मॅग्नेटिक फ्लक्स. आता पहा, प्लेन ऑफ कंडक्टर मोशन इज इन परपेंडिक्युलर. पूर्वीच्या डायग्राममध्ये प्लेन कसा होता, पॅरलल होता, मॅग्नेटिक लाईन्सला एक समांतर होता. पण आता कसं आहे, प्लेन ऑफ कंडक्टर मोशन इज इन परपेंडिक्युलर. जी कंडक्टर मोशनची जी पृष्ठभाग आहे, संपूर्ण पाठीमागचा भाग आहे, तो कसा असणार आहे, परपेंडिक्युलर म्हणजे लंब, टू द प्लेन ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स. हा पहा, प्लेन ऑफ मोशन वर्सेस प्लेन ऑफ फ्लक्सचा ग्राफ आहे, किंवा प्लेन ऑफ फ्लक्स वर्सेस प्लेन ऑफ मोशन असंही म्हणू शकतो आपण. इंड्युस्ड EMF इक्वल्स टू मॅक्झिमम. अशा वेळी जो कंडक्टरमध्ये इंड्युस्ड EMF होईल तो मॅक्झिमम असेल. फिगर 5.7.1 डायनामिकली इंड्युस्ड EMF. Now refer figure 5.7.1b. The plane of direction of motion or the conductor is perpendicular to the plane of magnetic flux. Therefore, the cutting of magnetic flux is maximum and the induced EMF is in the conductor maximum. ठीक है. आता पहा ना फिगर. Now refer figure 5.7.1b. The plane of direction of motion or द कंडक्टर इज परपेंडिक्युलर. ज्यावेळी कंडक्टर हा परपेंडिक्युलर असेल, लंब असेल मॅग्नेटिक फील्डला, टू द प्लेन ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स. पहा इथं टू द प्लेन ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स म्हटलेलं आहे. देअरफॉर द ॲक्टिंग ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स देअरफॉर द कटिंग ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स इज मॅक्झिमम. मग कंडक्टरच परपेंडिक्युलर लंब असल्यामुळे जे मॅग्नेटिक लाईन्स जे आहेत ते पूर्णपणे कट होतात. ओके, कंडक्टरद्वारा. फ्लक्स इज मॅक्झिमम. Therefore, flux is maximum and the induced EMF is in
द इंड्युस्ड ई एम एफ इन दी कंडक्टर इज मॅक्झिमम, आणि कंडक्टरमध्ये निर्माण झालेला इंड्युस्ड ई एम एफ जो आहे तो मॅक्झिमम असेल. कन्क्लुजन, निष्कर्ष. ठीक आहे. द इंड्युस्ड ई एम एफ इज 0 वेन द प्लेन ऑफ कंडक्टर मोशन इज पॅरलल टू द प्लेन ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स. व्हेअरॅज जसे की इट इज ॲल्युमिनियम व्हेन इट इज मॅक्झिमम व्हेन प्लेन ऑफ कंडक्टर मोशन इज परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ फ्लक्स. एक्सप्रेशन फॉर द मॅग्निट्यूड. आता मॅग्निट्यूडसाठी समीकरण काय होऊ शकतं? व्हेन द प्लेन ऑफ मोशन ऑफ द कंडक्टर इज एक्झॅक्टली परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ फ्लक्स. ठीक आहे. प्लेन ऑफ फ्लक्स हे काय आहेत? नॉर्थपासून निघून साऊथपर्यंत मिळतात, हे त्यांचं एवढंच काम आहे. ठीक आहे. ते हॉरिझॉन्टली आहेत. परंतु कंडक्टर तुम्ही कोणत्याही दिशेने फिरवू शकता ना त्या मॅग्नेटिक फील्डमध्ये, चुंबकीय क्षेत्रामध्ये. मग कंडक्टरची जी मुवमेंट आहे त्याच्यावरतीच आपल्याला ई एम एफ, त्याच्यामध्ये इंड्यूस होणारा ई एम एफची मॅग्निट्यूड डिपेंड आहे. तर पहिल्या मॅग्निट्यूडसाठी एक्सप्रेशन काय जमेल किंवा एक्सप्रेशन काय मिळेल? वेन द प्लेन ऑफ मोशन ऑफ द कंडक्टर इज एक्झॅक्टली परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ फ्लक्स. ठीक आहे. कंडक्टरच्या मुवमेंटची जी संपूर्ण जो भाग आहे, प्लेन भाग आहे, तो फ्लक्सला काय असणार आहे? लंब असेल. त्यावेळी इंड्युस्ड ई एम एफ इज गिवन बाय, मग त्या कंडक्टरमध्ये निर्माण होणारा ई एम एफ हा अशा पद्धतीने दिला जातो. स्मॉल ई इक्वल्स टू बी इंटू एल इंटू व्ही होल्स. ओके. वेअर बी म्हणजेच फ्लक्स डेन्सिटी, एल म्हणजेच कंडक्टर लेंथ आणि व्ही म्हणजे वेलॉसिटी. एक्सप्रेशन नंबर 5.7.1. बट इफ द प्लेन ऑफ मोशन, जर का फिरणारा जो सपाट भाग आहे ऑफ द कंडक्टरचा इज नॉट एक्झॅक्टली परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ फ्लक्स, जर का तो एक्झॅक्टली म्हणजे खरोखरच परपेंडिक्युलर नसेल तर, प्लेन ऑफ फ्लक्सला खरोखरच परपेंडिक्युलर नसेल तर, देन द एक्सप्रेशन फॉर द इंड्युस्ड ई एम एफ इज गिवन बाय, मग इंड्युस्ड ई एम एफसाठी समीकरण अशा पद्धतीनं दिलं जातं. ई इक्वल्स टू बी इंटू एल इंटू व्ही साइन थिटा. ओके. एक्सप्रेशन नंबर 5.7.2 वेअर थिटा इज द अँगल बिटवीन प्लेन ऑफ फ्लक्स. हा आता कोण घ्यायचा? अँगल बिटवीन प्लेन ऑफ फ्लक्स अँड द डायरेक्शन ऑफ कंडक्टर मुवमेंट. सिलेबस टॉपिक 5.7.2 डायरेक्शन ऑफ डायनामिकली इंड्युस्ड ई एम एफ. गतिकरित्या इंड्यूस झालेले ई एम एफ त्यांची दिशा सिलेबस टॉपिक 5.7.2 मध्ये पाहतोय. द डायरेक्शन ऑफ द डायनामिकली इंड्युस्ड ई एम एफ कॅन बी ऑब्टेन्ड बाय युझिंग either फ्लेमिंग्स राईट हँड रूल और लेन्झेस लॉ. डायरेक्शन ऑफ डायनामिकली इंड्युस्ड म्हणजे गतिकरित्या हा प्रिन्सिपल यूज करून जे इंड्युस्ड ई एम एफ आहेत त्यांची जी दिशा आहे कॅन बी ऑब्टेन्ड बाय युझिंग either फ्लेमिंग्स राईट हँड रूल और लेन्झेस लॉ. तो आपण मिळवू शकतो फ्लेमिंग्स उजव्या हाताच्या नियमाने किंवा लेन्झेस लॉने. तर पहा सिलेबस टॉपिक 5.8 स्टॅटिकली इंड्युस्ड ई एम एफ. स्थिरपणे इंड्यूस होणारे ई एम एफ. हा MSBTच्या परीक्षांमध्ये बऱ्याच वेळा या टॉपिकवरती प्रश्न विचारलेले आहेत. अगदी लेटेस्ट एक्झाम आय स्कीम समर 18 मध्ये सुद्धा या टॉपिकवरती प्रश्न विचारलेले आहेत. दिस इज अनदर टेक्निक ऑफ जनरेशन अँड ई एम एफ. ही एक वेगळी टेक्निक आहे, तंत्र आहे जनरेटिंग अँड ई एम एफ जनरेट करण्याची. बट इन दिस टेक्निक नायदर द कंडक्टर नॉर द मॅग्नेटिक फील्ड आर फिजिकली मूव्ड. परंतु या टेक्निकमध्ये नाही तर कंडक्टर किंवा मॅग्नेटिक फील्ड हा फिजिकली मूव्ह होत नाही. फॉर ई एम एफ जनरेशनसाठी बोथ ऑफ देम आर स्टेशनरी. ओके. दोन्ही काय असतात? ते स्टेशनरी असतात. स्टॅटिकली इंड्युस्ड ई एम एफमध्ये कोणताही पार्ट रोटेट होत नाही, नाहीतर फ्लक्स नाहीतर कंडक्टर. ओके. रोटेट होत नाही, दोन्हीही स्थिर असतात. प्रिन्सिपल. ओके. प्रिन्सिपल म्हणजे तत्व. द फ्लक्स लिंकेज टेकिंग प्लेस विथ द कंडक्टर इज चेंज्ड बाय चेंजिंग द मॅग्निट्यूड ऑफ द करंट. आता पहा, मग जो फ्लक्स लिंकेजचा जो भाग आहे तो कशा पद्धतीने होतो? कंडक्टरला फ्लक्स लिंक व्हायला पाहिजेत ना. फ्लक्स लिंक झाले तरच ई एम एफ तयार होणार आहे. मग आता दोन्हीही कंडक्टर पण स्थिर आहे आणि प्लेन पण स्थिर आहे. ठीक आहे. प्लेन ऑफ फ्लक्स पण स्थिर आहेत. मग अशा वेळी कंडक्टरमध्ये ई एम एफ कसा इंड्यूस होणार? तर पहा, बाय चेंजिंग द मॅग्निट्यूड ऑफ करंट दॅट प्रोड्युसेस मॅग्नेटिक फील्ड. म्हणजेच करंटचा मॅग्निट्यूड चेंज करायचा आहे. जो की कॉईलमधून प्रवाहित होतोय तो करंट त्याची मॅग्निट्यूड चेंज केल्याने प्रोड्युसेस द मॅग्नेटिक फील्ड. ओके. चुंबकीय क्षेत्र तिथे तयार होईल. दिस इज इल्युस्ट्रेटेड इन फिगर 5.8.1. हे फिगर 5.8.1 मध्ये दाखवलेलं आहे. करंट चेंजेस विथ टाईम. करंट टाईमसोबत चेंज करायचा. हा इलेक्ट्रोमॅग्नेट आहे. ओके. ही जी पट्टी आहे ती इलेक्ट्रोमॅग्नेट आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटवरती आपण काय केलेलं आहे? कॉईल गुंडाळलेली आहे आणि कॉईलमधून जो करंट प्रवाहित होणार आहे त्याला चेंज करायचा होता. ठीक आहे. चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स विथ टाईम.
चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स विथ टाईम. मग तेव्हा ह्या कॉईलमधून फ्लक्स निर्माण होतील जे की ते टाईमसोबत बदलणारे असतील. इथं पहा अल्टरनेटिंग सोर्स दिलेला आहे कॉईलला फिगर ए. फिगर बी मध्ये काय पहा, कॉईल आहे, गॅल्व्हॅनोमीटर आहे. करंट फ्लोज ड्यू टू स्टेशनरी इंड्युस्ड EMF. करंट काय होणार आहे, प्रवाहित होणार आहे ड्यू टू स्टेशनरी इंड्युस्ड EMF मुळे. फिगर 5.8.1 स्टॅटिकली इंड्युस्ड EMF, स्थिरपणे तयार होणारा EMF. इम्प्लिमेंटेशन, अंमलबजावणी. टू प्रोड्यूस EMF स्टॅटिकली EMF प्रोड्यूस करण्यासाठी इट इज नेसेसरी टू यूज अन इलेक्ट्रोमॅग्नेट. हे गरजेचं आहे की तिथे इलेक्ट्रोमॅग्नेट यूज करायला हवा. द सोर्स ऑफ एक्सायटेशन शुड बी अल्टरनेटिंग AC. मग जो उत्पीडन निर्माण करणारा, जो एक्सायटेशन निर्माण करणारा जो व्होल्टेज सोर्स आहे तो कसा असणार आहे, अल्टरनेटिंग म्हणजेच AC. ड्यू टू अल्टरनेटिंग फोर्स, अल्टरनेटिंग शक्तीमुळे देर इज अ चेंज इन कॉईल करंट विथ रिस्पेक्ट टू टाईम. ओके, कॉईलमधून प्रवाहित होणारा जो करंट आहे तो चेंज होईल विथ रिस्पेक्ट टू टाईम. दिस चेंज इन करंट विल रिझल्ट इन टू अल्टरनेटिंग फ्लक्स. हा कॉईलमधून प्रवाहित होणारा जो करंट आहे त्याच्या बदलामुळे काय होईल, रिझल्ट इन टू अल्टरनेटिंग फ्लक्स. तिथे अल्टरनेटिंग फ्लक्स निर्माण व्हायला चालू होतील. हेन्स देअर विल बी नो चेंज इन फ्लक्स. मग फ्लक्समध्ये कोणतेही चेंज होत नाहीत विथ रिस्पेक्ट टू टाईम. ओके, d∅dt. दिस d∅dt गेट्स लिंक्ड विथ द कॉईल विच इज प्लेस्ड नियर द इलेक्ट्रोमॅग्नेट. ओके, हा जो d∅dt आहे तो लिंक्ड होतो कॉईलसोबत, जो की तो इलेक्ट्रोमॅग्नेटच्या जवळ ठेवलेला असतो. दिस d∅dt चेंज होणारा फ्लक्स पर चेंज होणाऱ्या टाईमसोबत दिस d∅dt विल इंड्यूस अन EMF इन दिस कॉईल. हा जो d∅dt आहे तो EMF इंड्यूस करेल कॉईलमध्ये, विच विल बी कॉल्ड ॲज द स्टॅटिकली इंड्युस्ड EMF. त्यालाच आपण स्टॅटिकली इंड्युस्ड EMF असे म्हणतो. द बेस्ट एक्झाम्पल ऑफ स्टॅटिकली इंड्युस्ड EMF इज द इंड्युस्ड इन EMF इंड्युस्ड इन द सेकंडरी व्होल्टेज ऑफ ट्रान्सफॉर्मर. ठीक आहे, हे बेस्ट एक्झाम्पल आहे स्टॅटिकली इंड्युस्ड EMFचं. ड्यू टू फ्लो ऑफ करंट इज द प्रायमरी वाइंडिंग. ओके, प्रायमरी वाइंडिंगमधून करंट प्रवाहित होत असतो. ओके, तर पहा देअर आर टू डिफरंट टाईप्स ऑफ स्टॅटिकली इंड्युस्ड EMF. अजून दोन प्रकार आहेत स्टॅटिकली इंड्युस्ड EMFचे. फर्स्ट आहे सेल्फ इंड्युस्ड EMF. सेल्फ इंड्युस्ड EMF. To understand the concept of self-induced EMF, refer to figure 5.8.2. The setup consists of a coil with N turns wound on a magnetic material core. A battery along with a variable resistance R is used to adjust the current I flowing through the coil. As we close the switch SW, current I starts flowing through the coil. And due to this current, magnetic flux lines are produced as shown in figure 5.8.2. ठीक आहे, एकदा का कॉईलमधून करंट प्रवाहित झाला की कॉईलला वेटोळ असल्यामुळे किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक मटेरियल असल्यामुळे त्याच्यातून फ्लक्स निर्माण व्हायला लगेच चालू होतात. ओके, इथं पहा कट विथ N टर्न्सला कट केलेलं आहे. चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड चेंज करायचं आहे. व्हेरिएबल रेजिस्टन्स टू चेंज करंट. आता इथं एक एक्स्ट्रा हा रेजिस्टर यूज केलेला आहे करंट लिमिट करण्यासाठी. ओके, व्हेरिएबल रेजिस्टर्स टू चेंज करंट. फिगर 5.8.2 सेटअप टू अंडरस्टँड द कन्सेप्ट ऑफ सेल्फ इंडक्टन्स. द फ्लक्स लाईन्स विच फ्रॉम कंप्लीट लूप्स. फ्लक्स लाईन जे आहेत ते कंप्लीट लूप्स असतात. ॲज शोन इन फिगर 5.8.2 are said to be linked with the coil. If the flux linked with the coil is phi Weber, then the flux linkage with the coil is given by flux linkage with coil equals to N into phi. If we change the value of R, जर का आपण रोधकाचीच व्हॅल्यू चेंज केली, then current I will change. ओके, मग करंट I बदलेल, hence phi will change. म्हणून phi change होईल. Therefore the flux linkage N phi will also changes. Due to change in flux linkage with the coil, an EMF is induced into the coil as per the Faraday's law. This EMF is called as the self-induced EMF or EMF due to self-inductance.
अँड धिस फेनॉमिनन इज कॉल्ड ॲज द सेल्फ इंडक्टन्स. आणि या घटनेला आपण काय म्हणतो? सेल्फ इंडक्शन असे म्हणतो. द फेनॉमिनन ऑफ सेल्फ इंडक्शन इज used in the following AC applications. आता जो फेनॉमेनॉन आहे, जी घटना आहे सेल्फ इंडक्शनची, ती खालील AC अप्लायन्सेसमध्ये वापरली जाते. AC अप्लायन्सेस म्हणजे अल्टरनेटिंग करंट अप्लायन्सेसमध्ये. द ॲक्शन ऑफ चोक यूज्ड विथ द फ्लोरोसंट लॅम्प. फ्लोरोसंट लॅम्पसोबत वापरण्यात येणारी चोक हे एक एक्झाम्पल आहे. फिल्टर चोक यूज्ड इन द रेक्टिफायर सर्किट. फिल्टर जे वापरतो आपण, फिल्टर चोक जे वापरतो सर्किट रेक्टिफायरमध्ये. द सेल्फ मेथड EMF विल लास्ट ओनली the self-induced EMF will last only till the current through the coil is changing with time. सेल्फ इंड्युस्ड EMF जो आहे तो शेवटपर्यंत असेल जोपर्यंत करंट कॉईलमधून प्रवाहित होणारा करंट चेंज होत नाही तोपर्यंत, विथ टाईम. ॲज सून ॲज द करंट स्टॉप्स चेंजिंग, जसा करंट चेंज होण्यासाठी थांबेल, द सेल्फ इंड्युस्ड EMF विल रिड्यूस टू झिरो. मग स्वतःकडूनच निर्माण झालेला जो EMF आहे तो झिरोकडे रिड्यूस व्हायला सुरू होईल. सिलेबस टॉपिक 5.8.2 सेल्फ इंडक्टन्स. ओके, सेल्फ म्हणजे स्वतःविषयी, इंडक्टन्स म्हणजे बदलून येणाऱ्या करंटला विरोध करणे. इंडक्टन्स म्हणजे ही एक ह्याची प्रॉपर्टी आहे कॉईलची. ॲज पर द लेंजेस लॉ प्रमाणे द सेल्फ इंड्युस्ड EMF अपोजेस एनी करंट चेंज टेकिंग प्लेस. ओके, लेंजेस लॉ प्रमाणे सेल्फ इंड्युस्ड EMF म्हणजेच काय? अपोजेस एनी करंट चेंज टेकिंग प्लेस. करंटमध्ये कोणताही जर चेंज होत असेल तर तो अपोज करतो. This property of the coil to oppose any change in current flowing through it is known as the self-inductance or inductance. Self-inductance किंवा नुसताच inductance असा म्हटला जातो. The expression for self-inductance is L equals to N into phi divided by I, and the expression for self-induced EMF is, आणि जे self induced EMF साठी जे समीकरण आहे स्मॉल e equals to minus L d I by dt. एक्सप्रेशन नंबर 5.8.2 डेफिनेशन ऑफ 1 हेनरी. आता 1 हेनरीची डेफिनेशन काय आहे? दस अ सर्किट इज सेड टू हॅव अन इंडक्टन्स ऑफ 1 हेनरी इफ अ युनिफॉर्मली चेंजिंग करंट ऑफ 1 ampere per second reduced an opposing EMF of 1 volt in it. Syllabus topic 5.8.3 expression for the coefficient of self inductance L. कोएफिशियंट म्हणजे सहगुणक त्याचा, ऑफ सेल्फ इंडक्टन्सचा सहगुणक, त्याच्यासाठी एक्सप्रेशन कसे मिळवतात. ह्या टॉपिकवरती सुद्धा MSBTच्या परीक्षांमध्ये बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेले आहेत. अगदी लेटेस्ट एक्झाम हाय स्कीम समर 18 समर 19मध्ये याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत. वी हॅव डिफाईन द मॉडिफिकेशन ऑफ सेल्फ इंडक्टन्स L. ठीक आहे, वी हॅव डिफाईन द कोएफिशियंट ऑफ सेल्फ इंडक्टन्स L as L equals to N into phi divided by I Henry. Okay, but phi equals to mmf divided by reluctance equals to N into I divided by S. Therefore L equals to N divided by I into bracket N minus I divided by S bracket complete equals to N square by S Henry equals to N square by S Henry. Expression number 3.8.3 factors affecting the इंडक्टन्स ऑफ द कॉईल. असे कोणते घटक आहेत की कॉईलच्या इंडक्टन्सवरती परिणाम करतात? सिलेबस टॉपिक 5.8.4 इक्वेशन 5.8.4 स्टेट्स दॅट, तो असं सांगतो की सेल्फ इंडक्टन्स L इज गिवन बाय L इक्वल्स टू N स्क्वेअर इंटू म्यू नॉट इंटू म्यू आर इंटू A डिवायडेड बाय L. फ्रॉम दिस एक्सप्रेशन द फॅक्टर्स अफेक्टिंग द इंडक्टन्स व्हॅल्यू आर ॲज फॉलोज. ओके, वरील एक्सप्रेशनवरून जे फॅक्टर्स अफेक्ट करतात इंडक्टन्सच्या व्हॅल्यूवरती ते खालीलप्रमाणे आहेत. द सेल्फ इंडक्टन्स L. Self inductance L is proportional to the square of number of turns of the coil, that is N square. That means if length L and cross sectional area A are constant, then L increases with increase in number of units. L is directly proportional to the cross sectional area of the magnetic circuit. L is the inversely proportional to the length L of the magnetic circuit.
L is directly proportional to the relative permeability mu r of the material of the magnetic circuit core. Hence, if N, A and L are constant, then L depends on mu r. मग जो इंडक्टन्स आहे तो म्यू आरवरती डिपेंड असेल. रिलेटिव्ह परमेबिलिटी आपण ज्याला म्हणतो फॉर द कोरोना फॉर द कोर for the cores of material such as iron, steel, etc., the permeability mu r is high. Hence, L is also high as compared to an air core coil. For air cored magnetic circuit, हवेने थंड होणारे जे मॅग्नेटिक सर्किट आहेत, द सेल्फ इंडक्टन्स एल इज ऑफ स्मॉल व्हॅल्यू. त्याच्यामध्ये सेल्फ इंडक्टन्स एल जो आहे तो अतिशय कमी व्हॅल्यूचा असतो अँड इट ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट आणि तो नेहमीच स्थिर राहतो. दिस इज बिकॉज म्यू आर इक्वल्स टू आय फॉर एअर. म्हणजेच की रिलेटिव्ह परमिबिलिटी सापेक्ष परवानगी ही एक आहे फॉर एअरसाठी. ऑन दी अदर हँड दुसऱ्या बाजूला द व्हॅल्यू ऑफ म्यू आर इज नॉट कॉन्स्टंट. ओके, रिलेटिव्ह परमेबिलिटी म्यू आर जो आहे त्याची व्हॅल्यू ही कॉन्स्टंट नसते of the magnetic material. The value of mu r depends on the magnetic field strength H, which in turn depend on the current I oblique H equals to Ni divided by L. Hence, for the core of magnetic material, the value of self-inductance L depends on the value of current I. The value of relative permeability mu r is dependent on the magnetic flux today V, because mu equals to B छेद H. Hence, the self-inductance L also is dependent on the value of flux density B. This happens because the current flowing in one part is in the opposite direction to that in the other part, and the currents flow in the opposite direction to each other. Hence, the conductance L is 0 in such circumstances. Syllabus topic 5.8.5.6. Syllabus topic 5.8.5 comparison of statically and dynamically induced EMF. आता स्टॅटिकली आणि डायनॅमिकली इंड्युस्ड EMF यांचं कंपॅरिझन पाहायचं. सिरियल नंबर दिलेले आहेत. कॅरेक्टरिस्टिक गुणधर्म डायनॅमिकली इंड्युस्ड EMF, स्टॅटिकली इंड्युस्ड EMF. सिरियल नंबर 1 कॅरेक्टरिस्टिक्स पहा. मुवमेंट ऑफ कॉईल और मॅग्नेट एक तर मूव्ह होते किंवा कॉईल मूव्ह होत्या. अशा वेळी डायनॅमिक इंड्युस्ड EMF मध्ये काय असणार आहे, आयदर कॉईल मूव्स और मॅग्नेट मूव्स. ठीक आहे, एक तर कॉईल मूव्स होईल किंवा जो आपला मॅग्नेट आहे तो मूव्स होईल. स्टॅटिकली इंड्युस्ड EMF मध्ये नायदर कॉईल नॉर मॅग्नेटिक मूव्स. ओके, कॉईल किंवा मॅग्नेटिक मूव्स होत नाहीत. सेकंड आहे करंट थ्रू इलेक्ट्रोमॅग्नेट. इलेक्ट्रोमॅग्नेटमधून प्रवाहित होणारा करंट डायनॅमिकली इंड्युस्डमध्ये कॅन रिमेन कॉन्स्टंट, त्याच्यामध्ये कॉन्स्टंट राहू शकतो. स्टेशनरी इंड्युस्ड EMFमध्ये मे व्हॅरी विथ रिस्पेक्ट टू टाईम. ओके, जसा टाईम अवेलेबल असेल त्यानुसार तो काय होईल, व्हॅरी होईल. एक्सप्रेशन फॉर इंड्युस्ड व्होल्टेज. आता इंड्युस्ड व्होल्टेजसाठी एक्सप्रेशन काय असणार आहे, डायनॅमिकली इंड्युस्ड EMF इक्वल्स टू बी इंटू एल इंटू व्ही साईन थिटा, बी इंटू एल इंटू व्ही साईन थिटा. ठीक आहे, हे एक्सप्रेशन असणार आहे. अँड स्टॅटिकली इंड्युस्ड EMF एप्सिलॉन इक्वल्स टू ई इक्वल्स टू मायनस एल डी आय बाय डी टी और एन इंटू डी फाय बाय डी टी. ॲप्लिकेशन्स वापर कुठे होतो, DC जनरेटर्स, बॅक EMF इन DC मोटर्स, इंडक्शन मोटर्स. स्टॅटिकली इंड्युस्ड EMF ट्रान्सफॉर्मर हा एकच एक्झाम्पल आहे. सिलेबस टॉपिक 5.9 म्युच्युअली इंड्युस्ड EMF हा आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी कव्हर अप केलेल्या आहेत ते जरा डिस्कस करूया पुन्हा एकदा. सिलेबस टॉपिक 5.6 नेचर ऑफ द इंड्युस्ड EMF. 5.7 डायनॅमिकली इंड्युस्ड EMF. ठीक आहे, त्याचबरोबर एक्सप्रेशन फॉर द मॅग्निट्यूड. सिलेबस टॉपिक 5.7.2 डायरेक्शन ऑफ डायनॅमिकली इंड्युस्ड EMF. सिलेबस टॉपिक 5.8 स्टॅटिकली इंड्युस्ड EMF काय असतो तो पाहिला. त्याचबरोबर सिलेबस टॉपिक 5.8.1 सेल्फ इंड्युस्ड EMF. ओके, एक स्वतः तुम्ही जर सेल्फ इंड्युस्ड EMF असाल. सिलेबस टॉपिक 5.8.1 सेल्फ इंड्युस्ड EMF हा टॉपिक आपण पाहिला. त्याचबरोबर 5.8.2 सेल्फ इंडक्टन्स, डेफिनेशन ऑफ 1 हेनरी. सिलेबस टॉपिक 5.8.3 एक्सप्रेशन फॉर द कोएफिशिएंट ऑफ सेल्फ इंडक्टन्स L. Syllabus topic 5.8.4 factors affecting the inductance of the coil.
त्याचबरोबर सिलेबस टॉपिक 5.8.5 कंपॅरिझन ऑफ स्टॅटिकली अँड डायनॅमिकली इंड्युस्ड EMF हा आपण पाहिले. सिलेबस टॉपिक 5.9 म्युच्युअली इंड्युस्ड EMF हा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो नेक्स्ट व्हिडिओसाठी पाहत राहा SRG टेक्निकल.